नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून आपण इंग्रजी कसं बोलायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती. कोणतीही क्रिया काही वेळापूर्वी चालू होती. पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये कोणतीही क्रिया चालू होती. क्रिया म्हणजे शिकण्याची क्रिया, शिकवण्याची क्रिया, झोपण्याची क्रिया, खाण्याची क्रिया, जाण्याची क्रिया, कोणतीही क्रिया जर पास्ट मध्ये चालू होती हे तुम्हाला सांगायचं असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वॉज वर, वर्बला आयएनजी. सब्जेक्ट, वॉज वर, वर्बला आयएनजी. यू आर लर्निंग इंग्लिश. आता इथे जर आपण पास्ट कंटिन्युअसचा वापर करत असेल तर इथे आर लागणार का? नाही. इथे लागणार वर. काय लावावं लागेल इथे? यू वर. काय लावावं लागणार? यू वर. मी इथे आर का लिहिलं की तुम्हाला माइंड मध्ये क्लिक झालं पाहिजे की पास्ट आहे तर आर लागणार का? नाही. तर काय यूज करायचं आहे? वर. यू वर लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत होते. जर मला विचारायचं आहे तुम्ही इंग्रजी शिकत होते का, तर तुम्हाला यूज करायचा आहे वर यू लर्निंग इंग्लिश. काय यूज करायचं आहे? वर यू लर्निंग इंग्लिश. इथे काय लिहिलं आहे मी? आर. आर चालेल का? नाही. काय यूज करावं लागेल? वर. वर यू लर्निंग इंग्लिश. वर यू लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत होते का? प्रश्न विचारला. कसा? वर यू लर्निंग इंग्लिश. जर मला विचारायचं असेल तुम्ही इंग्रजी कधी शिकत होते तर मी विचारणार व्हेन. आर चालेल का? नाही. व्हेन वर यू. व्हेन वर यू लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी कधी शिकत होते? व्हेन वर यू लर्निंग इंग्लिश. व्हेन म्हणजे कधी. नेक्स्ट, तुम्ही इंग्रजी शिकत नाही होते. यू आर चालेल का? नाही. यू वर. यू वर नॉट. वर नॉट लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत नाही होते. तुमची इंग्रजी शिकण्याची क्रिया चालू नव्हती असं मला सांगायचं आहे. नेक्स्ट, तुम्ही इंग्रजी शिकत नव्हते का? तुम्हाला जर विचारायचं असेल तुम्ही इंग्रजी शिकत नव्हते का तर कसं विचारणार? वर यू. काय विचारायचं? वर यू. वर यू नॉट लर्निंग इंग्लिश. वर यू नॉट लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत नव्हते का? नेक्स्ट, तुम्हाला कारण विचारायचं आहे. तुम्ही इंग्रजी का शिकत नव्हते? तर व्हाय. इथे आर चालेल का? नाही. व्हाय वर. व्हाय वर यू नॉट लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी का शिकत नव्हते? मी इथे सब्जेक्ट यू घेतला म्हणून आपण वर यूज केला. जर सब्जेक्ट कर्ता ही असेल, शी असेल, इट असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब वॉज वापरावा लागतो. ही, शी, इट आणि नेम यासाठी हेल्पिंग वर्ब मी वॉज वापरलं असतं. सर्व ठिकाणी मी आर वापरला, आरला कट केलं आणि आरच्या ठिकाणी वर वापरला. का? कारण पास्ट मध्ये क्रिया चालू होती. पास्ट मध्ये क्रिया चालू होती का?
पास्ट मध्ये क्रिया कधी चालू होती, पास्ट मध्ये क्रिया चालू नव्हती, पास्ट मध्ये क्रिया चालू नव्हती का, असं विचारण्यासाठी तुम्हाला कशाचा वापर करायचा होता, वर. सगळ्यात महत्वाचं याच्यात मध्ये पास्ट मध्ये क्रिया चालू असेल तर सब्जेक्ट वर्स किंवा वर सब्जेक्ट नुसार, वर्बला आयएनजी आणि ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर फॉलो करून हे 6 सेंटेन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. याचे वेगवेगळे वर्ब चेंज करून, क्रियापद चेंज करून प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला काही अडलं तर मला विचारायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला फाड इंग्रजी बोलता यायला पाहिजे तर तुम्हाला या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्हाला इंग्रजी बोलता येणार आहे. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.